नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे नांगरणीच्या स्पर्धा बघायला. सोबत माझा मित्र आहे, मुंबईवरून आला आहे. सोबत माझा मित्र आहे अविनाश लाखन. हवा पाऊस किती पडतो. जायचं मला 25-30 किलोमीटर लांब. थांबलो आहे. ही आमची वाडी आणि हे आमच्या वाडीतलं राधाकृष्णाचं मंदिर. धुवाधार पाऊस पडतो. आमच्याकडे ॲक्टिवा आहे, ॲक्टिवावर जाणार आहे. मित्रांनो, पाऊस थांबला आता. तो मला मिसल खायला घालणार आहे. निघाला आता आम्ही. रोड खराब आहे आमच्या वाडीतला. आता दिवाळीत होईल नवीन रोड सिमेंटचा. तोपर्यंत याच रोडला गाडी चालवायची. चला मित्रांनो, पाऊस थांबलाय. त्यामुळे प्रवास चालू. आले अविनाश लाखन. त्या चॅनलला सपोर्ट करा. त्या संध्याकाळी जाणार आहे तोपर्यंत मुंबईला. हा गावचा रोड आहे आमचा. हा चांगला आहे. तर वाडीत जाणारा रोड खराब आहे. भात नांगरणी स्पर्धा कोकरे चिपळूण. 15 किलोमीटर आलो आहे. अजून 10 किलोमीटर 5 किलोमीटर हायवे लागेल. असा हा आपला निसर्गरम्य परिसर आहे. काय करणार, शहरात 20 वर्ष राहिलं ना, त्यामुळे गावाकडची जी भाषा आहे तीच विसरलो. मित्रांनो, पेट्रोल संपलं तर आता 110 रुपये तर टाकले. गावाकडे एवढे जास्त पैसे नसतात टाकी फुल करायचे. हा आमच्यापासून जवळचा पेट्रोल पंप आहे. हा मित्रांनो, आता हायवे चालू झाला आहे. गाडी असं चालवतात जसं की हवेत चालवल्या जातात. भाऊ चालू पाऊस पडते. आपल्याकडे ॲक्टिव्ह आहे, बाईक नाही. चक्री आता आम्ही एक 10 ते 15 मिनिटात शर्यतीच्या ठिकाणी पोहोचतो. हा कोकऱ्याला जाणारा रोड आहे. बरीच मंडळी चालले. आमच्या पुढं 3-4 गाड्या बैलांच्या गेल्या आणि बाईकवाले 7-8 जण शर्यती बघा. अरे या गाडी सावकाश चालव ना. तुला काय घाई आहे काय? कुठं काय दिल्लीला जायचं, मोदीला भेटायला आपल्याला? सगळ्यांना वाटतं कोणतरी नवीन यूट्यूबर आला. महाकाली इकडे गाड्या लागल्यात. गरम पाण्याला गाड्या बघा. त्यांना आधी पहिले ते बघू. ते आहे का गाडी? इकडे लाव ना साईडला. मित्रांनो, आता आम्ही पोचलो आहे
जिथं बैलगाडा शर्यती चालवणार आहेत आपल्या नांगरणीच्या. तर आपले काही जे स्पर्धेत इच्छुक आहेत मेंबर त्यांनी भाग घेतला आहे ते इथं. तर हे इथं आम्हाला आजच मला सापडले गरम पाण्याचे गुंड. आणि हे जे स्पर्धक आहेत ते अजून स्पर्धा चालू झाली नाही म्हणून आलेत. आता ह्यांनी हे स्पर्धक आहेत. तुमचं नाव काय? तुमचं नाव आकाश दीपक जाधव. आणि तुमच्या बैलजोडीचं म्हणजे जे स्पर्धक म्हणून नाव दिलं ते बबन आणि राजा. गाव कोणतं? गाव कुत्रे. कुट्रे. खालची पेठ की वरची पेठ? खैरवाडी. खैरवाडी. नितेश नाही आला का? तिथे जाणार आहे पाटणा. होय काय? मग जाकीतच असेल. हो का? बघा मित्रांनो, हे गरम पाण्याचं कुंड आहे म्हणजे गरम पाणी. आणि शेजारी आहे गार पाण्याची विहीर. ती पण तुम्हाला दाखवतो. हां, ही गार आहे ना? हे बघा, ही थंड पाण्याची विहीर आणि हे गरम पाणी. वाफा दिसत आहेत का? बघा वाफा कशा येतात. म्हणजे माझ्या गावापासून 20-25 किलोमीटर लांब आहे हे गाव आहे. आणि मलाच माहीत नव्हतं. आज आलो स्पर्धा बघण्याच्या निमित्तानं, त्यामुळे हे ठिकाण मला सापडलं. तर मित्रांनो म्हणतात ना, बेडकाने डबक्यातून उडी मारल्याशिवाय त्याला बाहेरचं जग कळत नाही. तसंच माझं काहीसं झालं आहे. म्हणजे माझ्या गावापासून जवळच हे ठिकाण गरम पाण्याचं कुंड आरवलीत आहे ते माहीत आहे, पण तिथून 5 किलोमीटरवर. ते मला आज समजलं. आम्ही फक्त गावातच राहायचो, आज गावाच्या बाहेर पडलो. मित्रांनो, स्पर्धा तर चालू झाली, पण स्पर्धेपासून नाही म्हटलं तर 1 किलोमीटर एवढ्या गाड्या लागल्यात. एवढी गर्दी आहे. हे बघा मित्रांनो, 160 बैलजोड्या आहेत या स्पर्धेसाठी. आणि एका टायमाला फक्त एकच बैलजोडी धावते असा माझा अंदाज आहे. कारण का इकडं एवढं मैदान नाही. म्हणजे जसं बैलगाडा शर्यती असतात तसं आमच्या कोकणात एवढं मैदान नसतं. कारण बरीचशी लोक शेती करतात त्यामुळे. हे बघा मित्रांनो, हे अजून या बैलजोड्या अजून शर्यतीत यायच्या आहेत. त्या इकडं अशा उभ्या करून ठेवलेल्या आहेत. 160 बैलजोड्या आहेत. त्यांचा नंबर आल्यानंतर हे घेऊन जाणार. देवस्थान या कबड्डी टीमच्या या संघाचा गाड्यांची गर्दी बघा. म्हणजे कोणता तरी फेस्टिवल आहे असंच. म्हणून तर मला आमचं कोकण आवडतो. अव्या अव्या थांब की. अव्या, आता हे पांढरे बैल दिसतात ना, ते आमच्याकडे याला किल्लारी जोडी म्हणतात. हे घाटावर जास्त मिळतात. आमच्याकडे हे गावठी, पहिला जो व्हिडिओमध्ये दिसतात ना ते गावठी बैल आहेत. आणि हे किल्लारी. आणि गावठी बैल म्हणजे आमचे आमची गावरान जोडी. हे बघा, ही आमची गावरान जोडी. म्हणजे पूर्ण जत्रा आहे अशीच वाटते. म्हणजे आमच्याकडे शिमग्याला जत्रा असते, पण आत्ता ही भात नांगरणीची स्पर्धा आहे. म्हणजे जत्रेसारखीच वाटते. हे बघा, 2 व्हीलर किती पार्किंगला लागलं. तशात 4 व्हीलर पण आहे. आता आम्हाला व्हिडिओ करायला भेटते की नाही काय समजणार नाही. स्पर्धा तर चालू झाली. इकडे पार्किंगची व्यवस्था आहे. हा देवा मंडप डेकोरेटर्स यांनी आणि इकडे या बैलगाड्या उभ्या केल्यात. म्हणजे ज्यांचा नंबर येईल ते इथून घेऊन जातात. तर आता आम्हाला थांबावं लागेल. इकडे थांबून उपयोग नाही. हे बघा गर्दी.
गर्दी तर खूप आहे. चौदा 47 एकापेक्षा एक सरस जोड्या म्हणजे 15 सेकंदामध्ये पळवलेली जोडी आहे 7व्या क्रमांकासाठी. नादच करायचा ना मित्रांनो. नवीन जोडी आली. मुख्यमंत्र्यांच्या सर्व लाडक्या बहिणी आलेल्या आहेत, त्यांना योग्य जागा द्या. या महिन्याचा हप्ता बिप्ता आलेला आहे, त्यांना जागा द्या, नाहीतर इथं वाटा होईल. हा जोडी घ्या लावून. शेतकाडी लावलेली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय या ठिकाणी रोहित घाणेकर या जोडीचा नांगरडी क्षेत्रातला हा ड्रायव्हर आहे. जॅकी रोहित घाणेकर आहे. हव्या अरे तू कशाला मध्ये मध्ये डोकं घालतोय. सुकाई देवी पिंपळी. मित्रांनो गर्दी खूप आहे, त्यामुळे बैल पळताना दिसण्याची शक्यता तर कमीच दिसते मला. अजून तयार नाही झालेत, लाईन रेषेच्या बाहेरच आहे. हे इकडून पळणार असं त्यांचं हे आहे, रूट आहे त्यांचं. तासा टर्न मारून काय प्रॉब्लेम आहे पिंपळीवाले इकडं तिकडे बाहेर निघण्याचा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. अपाट गर्दी आहे, लय म्हणजे लयच गर्दी आहे. कॅमेरा मार्गदर्शन बघा, बाबूदादा, अमोल जाधव, साहिल, सगळ्यांचं मार्गदर्शन, प्रसादाचं सगळ्यांचं मार्गदर्शन. बैल फिरवून घे. या क्षेत्राला बघा जबरदस्त जाताना आपण पाहतो या ठिकाणी निश्चितच जो जाती जबरदस्त आहे त्याच जातीच्या हातामध्ये ही जोडी आपण पाहतोय. या ठिकाणी रोहित घाणेकरची शिकस्त होतीये, सर्व कानाकोपरा घेतोय. पिंपळी खुर्द आई सुकाई देवी खूप विलंब होतोय. बघूया बघा अंकित तोगटे नावाचा हा जॅकी यांनी संघर्ष मित्र मंडळ कडवईचं मैदान अव्वल क्रमांकाचं सोडवलं होतं, पण इथं मात्र थोडीशी दमछाक होती. चला अंकित, वेग वाढायला पाहिजे, वेग वाढायला पाहिजे. हो शिकस्त करतोय, पण निश्चितच आपलं कौशल्य दाखवायला. त्यानंतर जोडी क्रमांक 28 पावनाई देवी प्रसन्न वसंत दाबरे निवळी. दोनच पुकार दिले जाणार. त्यानंतर ती जोडी स्पर्धेमध्ये पळणार नाही. अनेकांनी मेहनत घेतली, अनेकांनी जाहिरात केली. जोरात जाऊ दे जोडी, पहिला पल्ला गाठतोय. यानंतर पत्ताना जोरात आली पाहिजे. अमोलचं कौशल्य नेहमीच असतं मित्रांनो. या ठिकाणी अमोल शेवटच्या क्षणापर्यंत अप्रतिम जोडी पळवण्याचं धाडस करतोय, पण त्याच्या कौशल्यामध्ये लाईन कसं सोडत नाही बघूया. मित्रांनो ही आहे जनता माध्यमिक विद्यालय कोकरे. हा या शाळेचा परिसर आहे आणि इकडे स्पर्धा चालू आहे. मित्रांनो आतापर्यंत 40 जोड्या धावल्यात, त्यामध्ये त्यांनी 7 नंबर काढले. संजय दादांची कमाल या ठिकाणी आपण पाहू शकतो. सेकंदामध्ये आहेत. पहिला नंबर आहे 13:45 आणि शेवटचा 7वा नंबर आहे सगळे गोळा होऊ लागणार, कारण आतापर्यंत 1 नंबरला पळतोय. अर्थात 1 नंबरवर आतापर्यंत स्थिर आहे भैरी चंडिका प्रसन्न शिरवणीवाले 13:45 आणि शेवट आणि अंतिम नंबर आहे 7वा क्रमांक 14:47 अमोल गुरु ब्रह्माडा. हे चला जोडीवाले या पुढचे मला आपण पाहतोय संजय दादा लांडगे वाडा वेसराडून, आणि या जोडीवरती जाकी असणार आहे तो देवा गुरव. भाते सुट्टीसाठी परफेक्ट नियोजन, नादच करायचं. शंकरला जे आतमध्ये आले आता मात्र खायला जबरदस्त आहे. निघाली बघा जोडी भुंगा आणि देवा. निर्मणवाल्यांचा भुंगा आणि देवा चाललाय. गतिमान व्हायला पाहिजे, या जातीचं कौशल्य आहे. रूपण टाळली आहे, पण आता मात्र जोडी वळवायला पाहिजे. पडतानावर जोरात यायला पाहिजे. शाळेच्या कोपऱ्याकडे जातोय, काजू कलम बघतोय, खैर बघतोय, पण निश्चितच पुन्हा एकदा वळतोय. त्याच रात्री परत येते आकाशचं कौशल्य. मित्रांनो या ठिकाणी सुनील दादा मांडवकर, पिंटावराव आरवली, पिस्तूल आणि शंकर आरवलीकर
आली आली मित्रांनो पाऊस पण खूप आहे. अजून नाही म्हटलं तरी जवळजवळ 70 जोड्या पळायच्या आणि आमच्या गावापासून 30 किलोमीटर असल्यामुळे घरी तर लवकर जावं लागेल. घरी सांगून आलो बँकेत काम आहे. आता घरी लवकर जायचं म्हटल्यावर पाऊस आहे त्यामुळे टाईम लागणार. त्यामुळे भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय.